नमस्कार. चला आज होती व्हेज बिर्याणीची पार्टी. बड्डेसाठी खास बेत होता. म्हटलं चला तुम्हाला आता रेसिपी शेअर करते. हे बघा, चला तर मग आपण रेसिपीला चालू करूया. हे बघा, व्हेज बिर्याणी 1 किलोची आहे. हे बघा, चला तर सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. पनीर कट करून घालते. गाजर, वाटाणा, फरसबी, फ्लावर, पनीर हे सगळ्या भाज्या एकत्र करून घ्यायच्या. पनीर टाकायचे आणि चला बिर्याणी मसाला टाकून घेऊ. 10 वाले 2 पाऊच घातलेले. हे बघा, जिरा पावडर, आणि धना पावडर. आणि दही घालून घेऊ. लाल मिर्च पावडर 1 चमचा, चवीनुसार मीठ, थोडासा कांदा लसूण मसाला घातलेला आहे, आणि थोडी हळद अर्धा चमचा. चांगलं मिक्स करून घेऊया. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे. हे बघा, हे बघा रेडी आहे. आता आपण झाकण देऊ. चला आता आपण तांदूळ शिजायला घालूया. ग्रेव्हीसाठी लागणार कांदा आणि टोमॅटो कट करून घेतले, आणि आधण ठेवलेलं आहे पाण्याचं. त्याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे, पूर्ण खडा मसाला, तेजपत्ता, थोडंसं तेल आणि मीठ चवीनुसार, आणि बासमती तांदूळ भिजू घातलेले होते. आधण येऊपर्यंत चला आपण ग्रेव्ही करूया. हे बघा, तेल घातलेले, थोडासा कांदा घालून घेऊ. चांगलं लाल होईपर्यंत परतून घेऊ. कांदा लाल होतो तोपर्यंत आपण तांदूळ घालून घेऊया. हे बघा, हे बघा, टोमॅटो पण घातले. चला आता भाजी घालून घेऊया. पूर्ण चांगल्या प्रकारे हलवून घेऊ.
हे बघा पाणी सुटलेलं आहे ग्रेव्हीला. थोडंसं पाणी घालून घेऊया 1 कप भरून, कारण की भाजी शिजण्यासाठी पाणी लागणार. चांगलं हलवून घेऊ. हे बघा आपला भात पण रेडी आहे. तोपर्यंत भाजी शिजते, तोपर्यंत आपण भात शिजलेला पाणी गाळून घेतलेलं आहे त्याच्यातलं. एकदम सुटसुटीत भात झालेला आहे. हे बघा भाजी पण रेडी आहे आपली. चला आता पातेल्यामध्ये खाली भाजी थोडी घालून घेऊ. त्याच्यावरती तांदूळ भात टाकूया. एक भाताची लेयर द्यायची आणि परत अजून भाजी घालून घ्यायची. हे बघा चांगली पसरून घ्यायची आहे. परत भात टाकायचा आहे. हे बघा थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ वरती. आता कलर हा आहे ग्रीन कलर. थोडंसं पाणी घालून भातात घालून घेऊया. कलर घातल्याने कलर खूप छान वाटतो बिर्याणीचा. आणि आहे येलो कलर. रेड कलर पण घालून घेतला आहे. हे बघा येलो कलर. तवा ठेवायचा आहे गॅसवरती आणि मग पातेलं ठेवायचं आहे. तव्याच्या वरी पातेलं ठेवलं ना खालून बिर्याणी चिटकत नाही किंवा करपत नाही. हे बघा आणि वरती झाकण दिलेले आणि वरती उकळी ठेवलेली, कारण की दम बसल. चला आता आपण तोपर्यंत कोशिंबीरची तयारी करूया. हे बघा अर्धा लिटर दही घेतलेलं आहे. काकडी किसून घेतली. आणि कांदा पण बारीक कट करून घेतलेला आहे. आणि कोथिंबीर घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया. मिक्स करून घेऊ. हे बघा रेडी आहे आपली कोशिंबीर.